इचलकरंजीतील लायकर मळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असा 1,67,254 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी उमेश लायकर याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इचलकरंजीतील लायकर मळ्यात राज्य शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पान मसाल्याचा साठा असून त्याची विक्री होत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती। या माहितीनुसार पथकानं बुधवारी रात्री लायकर मळ्यातील उमेश लायकर याच्या घरावर छापा टाकला। यावेळी घराजवळील जिन्याच्या खाली विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असा सुमारे 1,67,254 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। हा मुद्देमाल जप्त करून उमेश लायकर याला ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर, कॉन्स्टेबल रणजित पाटील, संजय इंगवले, राजेंद्र वरंडेकर, शहनाज कनवाडे यांनी सहभाग घेतला।